उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट आणि मानव संघर्ष वाढत आहे। कधी काळी जंगलात वास्तव्य करणारा बिबट सध्या जंगलामध्ये तृणभक्षी प्राणी तसेच जलसाठ्यांच्या अभावामुळे व जंगलांना नियमित लागणाऱ्या वणव्यांमुळे सह्याद्रीच्या कडे कपारीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बिबट्याने वनविरहित भूमीवर आपले बस्तान मांडले आहे। शिरूरमध्ये शाळकरी मुलाचा नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर उफाळलेला जनक्षोभ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वन खात्याला दिल्याने बिबट आणि मानवा संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला। वन विभागाच्या सर्व उपाययोजनांवर तसेच सुरक्षेला छेद देत त्याने पशुधन व मानवावर गंभीर स्वरूपाचे प्राणघातक हल्ले करून जणू एक आसमानी संकटाचा भस्मासूर उभा केलाय। मागील काही वर्षात वाढत्या औद्योगिक क्रांतीमुळे जंगले नष्ट होत आहेत। तसेच बदलत्या काळातील शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान यामुळे शेतकरी वर्गाचा ऊस शेतीकडे वाढलेला कल यामुळे मिश्र शेती पद्धती फारशी पाहायला मिळत नाही। यामुळे जंगलात वास्तव्य करणाऱ्या बिबट्याने ऊस शेतीला अधिक पसंत केले। मादी बिबट्या तिची पिले लहान असताना त्यांना हे ऊसाचे क्षेत्र आपले घर असल्याचं बिंबवतो। त्यामुळे जरी बिबट्यांना ऊस शेतीतून जंगलात नेऊन सोडले तरीही ते पुन्हा ऊसाच्या फडातच आपला निवारा शोधतात। वन विभागाच्या जुन्नर, ओतूर, मंचर, घोडेगाव, खेड, चाकण आणि शिरूर या परिसरांपैकी जुन्नर व शिरूर हे 2 तालुके सध्या बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांचे केंद्रबिंदू ठरले। तर खेड तालुक्यातील प्रत्येक गावाच्या परिसरात आणि औद्योगिक भागात देखील बिबट्याचा वाढलेला वावर भविष्यातील धोक्याची नांदी आहे।